श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. हिंदू धर्मात विविध सण उत्सव साजरे करण्याची प्रथा आहे. त्यातील एक सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या सणाचा उत्साह मोठ्या प्रमाणात असतो. तर ही मकर संक्रांत कधी आहे, तसेच कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे, कुठल्या दिशेने जात आहे, कशावर बसून आलेले आहे, पुण्यकाळ काय आहे, तसेच दान काय द्यावे, ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. 2024 मध्ये मकर संक्रांत 15 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. यावर्षी संक्रांत अश्वावर म्हणजेच घोड्यावर बसून येईल. तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत. हातामध्ये भाला घेतला आहे. ज्योतिष तज्ञांच्या मते ग्रहांचा राजा सूर्य 14 जानेवारीच्या मध्यरात्री 2:43 धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे. म्हणून 15 जानेवारीला उदय तिथीनुसार मकर संक्रांत ही साजरी केली जाणार आहे. प्रत्येक महिन्यात एक संक्रांत येत असते, पण जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तो म्हणजे जानेवारी महिना. म्हणून या महिन्यात येणाऱ्या संक्रांतीला मकर संक्रांत असे म्हटले जाते. तसेच या संक्रांतीला विशेष महत्त्व देखील आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ कधी आहे तर 15 जानेवारीला सकाळी 7:15 पासून सायंकाळी 5:46 पर्यंत संक्रांतीचा पुण्यकाळ असणार आहे. तसेच महापुण्यकाळ 15 जानेवारीला सकाळी 7:15 पासून 9:06 पर्यंत असेल. मकर संक्रांतीचं वाहन घोडा व उपवाहन सिंह असेल. त्यामुळे यावर्षी वेगाने काही गोष्टींमध्ये बदल देखील घडतील. यंदाची संक्रांत देशासाठी शुभ असणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे. संक्रांतीने काळे वस्त्र परिधान केलेले असून हातात भाला घेतला आहे. हळदीचा टिळा लावला असून वयाने वृद्ध असून बसलेले आहे. वासाकरता हातामध्ये दुर्वा देखील घेतलेला आहे. जातीने ब्राह्मण असून भक्षण करत आहे. सोन्याचे आभूषणे धारण केले आहेत. वार नाव घोरा आणि नक्षत्र नाव महोदरी असून उत्तरेकडून दक्षिणेत जात आहे. नैऋत्य दिशेस पाहत आहे. संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील. संक्रांती जेथून आली आहे तेथील लोकांना सुख देखील मिळेल. अन्नधान्य वाढेल व महागाई नियंत्रणात येईल व इतर वस्तूंच्या किमती देखील सामान्य राहतील. संक्रांतीला दान काय द्यावे तर गरजूंना कपडे, नवीन भांडे, तीळ, गूळ, गायला चारा, भूमी, घोडा व इतर वस्तूंचे दान केल्याने अशुभ ग्रहांचा जो काही प्रभाव असतो तो देखील कमी होतो. या महिन्यात लाल व पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्याने सौभाग्य वाढते. प्रत्येक रविवारी सूर्याला चंदन मिसळून जल अर्पण केल्याने पदमान देखील वाढेल. पौष महिन्यात सूर्य व विष्णूची उपासना करणे श्रेष्ठ मानले जाते. असं केल्याने आपले आयुष्य वाढते. तसेच आपल्या आरोग्यामध्ये देखील सुधारणा होते. आजारपण देखील येत नाही. तर या संक्रांतीला कोणते कामे करू नये. दात घासणे, तामसिक अन्न खाणे टाळावे. चुकीची व अभद्र भाषा देखील बोलू नये. झाडे तोडू नये. कोणत्याही प्रकारची नशा या दिवशी करू नये. या दिवशी स्नान केल्याशिवाय काही खाऊ देखील नाही. या दिवशी घरी येणाऱ्याला रिकाम्या हाताने परत पाठवू नये. आपण त्या व्यक्तीला काही ना काही दान करावे, पण ती व्यक्ती आपल्या इथून तशीच गेली नाही पाहिजे. कारण की आपल्याला देवाने देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. फक्त एवढाच विचार करायचा आणि कोणी पण आले घरी तर त्या व्यक्तीला तसेच आपण जाऊन द्यायचे नाही. जर आपण त्या व्यक्तीला काही खायला दिले तर त्याचे पुण्यफळ हे आपल्याला निश्चितच मिळत असते. त्यामुळे तुम्ही ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात. त्यामुळे या दिवशी दान, तपस्या आणि नामजप यांचे विशेष महत्त्व आहे. तसेच भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे, दान किंवा दक्षिणा देणे, श्राद्धविधी करणे आणि व्रत पाळणे यासारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरती केले जातात. असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील ग्रह दोष दूर होतात. यासोबतच सूर्यदेवाची कृपाही प्राप्त होते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. धन्यवाद.